निघालो होतो दर्शनाला, पण वाटेतच मी हरवलो. अर्ध्या पोळीच्या तुकड्यात, तर कुणाच्या हाकेतच राहिलो. गर्दी मागे सरली, पण मन मात्र तिथंच थांबलं. युगे 28, तूच तर त्या विटेवर उभा होतास ना, हे जेव्हा सांभाळून पाहिलं. गर्दीत मिळते प्रसादाची झुणका भाकर, भाजी, थोडं पाणी, पण त्या साध्या पिशवीत साठतो तो अनुभव, वारीच्या गोड आठवणी. ती पिशवी नाही केवळ वस्त्राची ना उपकारांची गाठी, ती आहे विठोबा आणि वारकऱ्याच्या नात्याची एकमेव साक्ष. आणि त्या विठेवर उभं असलेलं तुझं सावळं ते रूप, शेजारी रखुमाई, जणू मायेसारखं दरवळणारं स्वरूप. गर्दीत कुणीतरी म्हणतं माऊली आणि पाऊसच पडतो. त्या एका शब्दात माझा पूर्ण प्रवास पुन्हा पुन्हा आठवतो. वारी नव्हती फक्त एक चाल, वारी होती तुझ्याशी झालेला माझा एकमेव संवाद. या प्रवासात कधी अडखळलो, बेभान होऊन नाचलो, गायलो, हरवून गेलो टाळ मृदुंगाच्या गजरात, पण हळूहळू कळलं तूच होतास ना रे त्या प्रत्येकाच्या स्वरात. आणि शेवटी भेटल्याच असणारे माझ्या विठुराया. नाही त्या मंदिरात नव्हे, तर माझ्यात, त्या ओल्या मातीत, त्या थकलेल्या पावलात, त्या पिशवीच्या गाठी, गोड हसणाऱ्या माझ्या माऊलींच्या भेटीत आणि प्रत्येक वारकऱ्याच्या हाकेत. शेवटी भेटलाच असणारे विठुराया.